Okay, so we'll start the lecture now. इथं तुम्हाला दिसतंय इथं या सेमिस्टरमध्ये सेमिस्टर 1 मध्ये आपण जे स्टडी करणार आहे चॅप्टर 1 नंबर सिस्टीम, चॅप्टर 2 बायनरी कोड्स, चॅप्टर 3 लॉजिक गेट्स, चॅप्टर 4 बुलियन अल्जेब्रा and chapter 5 arithmetic circuits. Okay, so first chapter is number systems, second chapter is binary codes, third chapter is logic gates, fourth chapter is Boolean algebra, and fifth chapter is arithmetic circuits. So one by one we will be studying the chapters. Okay, one by one. I will first of all start with number systems. After number system, I will directly go to logic gates. After logic gates, Boolean algebra. After that, arithmetic circuits, and last one, binary codes. सगळ्यात शेवटचा चॅप्टर मी बायनरी कोड्स कम्प्लीट करतो. ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ द नंबर सिस्टीम्स. नंबर सिस्टीमचा अर्थ काय, कोणत्या कोणत्या नंबर सिस्टीम्स आपण वापरतो हे माहित असलं पाहिजे आपल्याला. नंबर सिस्टीम आपण या चॅप्टर पासून सुरुवात करणार. त्याच्या अगोदर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स जो विषय आहे आपला जो विषय आहे त्याचा स्कोप काय आणि कुठल्या ऍप्लिकेशन्स मध्ये तो वापरला जातो. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे स्कोप जो आहे इलेक्ट्रॉनिकचा जो स्कोप आहे सगळ्या इंडस्ट्रीज, ऑल टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, ऑल टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला स्कोप आहे. लेट इट बी प्लास्टिक इंडस्ट्री, pharmaceutical industry, mechanical industry, electrical industry, sugar factory, correct, textile industry, correct, or even robotics. कुठलीही इंडस्ट्री असू दे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच वापरलं जातं. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाशिवाय
कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काहीही बनवता येत नाही. आता हातानं बनवायचं, 100 कामगार ठेवून बनवायचं, हे बंद झाली पद्धत. आता जी पद्धत चालू आहे ती सगळं मशीनवर बनवलं जातं. ठीक आहे. ऑफकोर्स आपण म्हणू शकतो की बाबा मशीन आल्यामुळं कामगारांना धोका निर्माण झाला. कारण कामगाराचं काम कोण करायला लागलं तर मशीन करायला. ठीक आहे. परंतु काळाची गरज आहे. कारण मशीन असेल तरच तुम्ही फास्ट प्रोडक्शन तयार करू शकता. कामगार आणि मशीन मध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स हा आहे की कामगार एक ठराविक वेळ काम करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपला स्टॅमिना किती, एक नॉर्मली आपलं 8 तास आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यापेक्षा जास्त वेळ आपण काम करू शकत नाही. कारण आपल्याला शेवटी एक फिजिकल कॅपॅसिटी असते आपल्याला प्रत्येकाला. तर एक ऍव्हरेज सांगितलेलं की कुठलाही कामगार असेल, मॅन्युअल वर्क हे जास्तीत जास्त 8 तास, नॉट मोर दॅन 8 आवर्स. तसं मशीनला आहे का की मशीन 8 तास काम केलं पाहिजे? अजिबात नाही. मशीन तुम्ही 24 तास रन करू शकता कंटिन्युअस. मला सांगा 8 तास काम केल्यावर जेवढं प्रोडक्शन होणार आहे त्याच्यात तिप्पट प्रोडक्शन 24 तास काम केल्यावर होणार. नॅचरली फायदा कोणाचा आहे? तर त्या इंडस्ट्रीच्या मालकाचा फायदा आहे. कारण तो तेवढ्याच वेळात एका दिवसात कामगार फक्त 8च तास काम करणार आणि त्या 8 तासामध्ये जे काही प्रोडक्शन होईल तेवढंच त्या दिवसाचं प्रोडक्शन होणार. तसं मशीनकडनं तुम्ही 24 तास काम करून घेऊ शकता. 24 तास काम केल्यानंतर नॅचरली प्रोडक्शन जे तयार होणार आहे ते तिप्पट होणार. दुसरी गोष्ट, कामगार आणि मशीन ह्याच्यामध्ये काय फरक आहे अजून? दुसरी गोष्ट, कामगाराची क्वालिटी चेंज होऊ शकते, कामाची क्वालिटी कमी जास्त होऊ शकते. करेक्ट? म्हणजे सुरुवातीला आल्या कामगार सकाळी 10ला आला की तो फ्रेश मूड मध्ये असतो. ठीक आहे, त्याला कामाची उत्सुकता असते. तो चांगल्या प्रकारे काम करतो 12-1 वाजेपर्यंत. 1ला जशी भूक लागायला चालू होईल तसं त्याचं कामावरचं लक्ष हळूहळू उडायला लागतं. म्हणजे पुढचा अर्धा तास 1 तास तो काय करतो? गळम-टळम करतो कामामध्ये. ठीक आहे. 2 वाजता बेल वाजली की तो लगेच काम बंद करतो सगळं आणि जेवायला जातो. 2 ते 3 समजा त्याचं जेवण असेल, जेवणाची सुट्टी. 3ला लगेच तो कामावर हजर होतो का? नाही. त्यानंतर सुद्धा गळम-टळम करतो. कशामुळं? नॅचरल आहे आपल्या बॉडीला. आपल्याला सुद्धा डुलकी येते. जेवल्यानंतर बघा तुम्ही. जेवण झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला डुलकी येते. नॅचरल आहे, बायोलॉजिकल प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे 2-2.5 तास तो त्यातले परत जरा गळम-टळम करण्यात तो घालवतो. आणि परत मग अर्ध्या-पाऊण तासाने तो चांगला व्यवस्थित होतो. परत तो 2 तास काम करतो. परत चहाची सुट्टी अर्धा तास. त्याच्यामध्ये परत कामाचं गळम-टळम होतं. अशा प्रकारे 8 तासामधले इफेक्टिव्हली, आपण म्हणतो 8 तास काम त्याचं काम आहे, परंतु 8 तासामधले इफेक्टिव्हली त्याने किती तास ऍक्च्युअली युटिलाइज केले? तर 8 तासापैकी तो 5च तास खरं काम करतो. 3 तास तर जेवण, खाण, गळम-टळम याच्यामध्ये चाललेलं असतं. म्हणजे प्रॉडक्टिव्हिटीच्या दृष्टीने बघितलं तर त्याची कामाचे तास खरे 5च आहेत. आपण धरतो 8, परंतु खरे कामाचे तास हे 5च आहेत. मला सांगा मशीनला असं काय आहे का की त्याला जेवायची सुट्टी, चहाची सुट्टी, डुलकी घ्यायची सुट्टी, गळम-टळम मशीन करते का कधी? नाही. सकाळी 10ला जे प्रोडक्शन चालू होतं ते रात्री 10 पर्यंत त्याच पद्धतीनं, तेवढ्याच क्वालिटीनं, तेवढ्याच स्पीडनं, विदाउट एनी रेस्ट यू कॅन कंटिन्यू द प्रोडक्शन. त्याच्या कामाच्या क्वालिटीमध्ये काही फरक पडणार नाही.
कामाच्या वेळेमध्ये काही फरक पडणार नाही. ठीक आहे. आणि ॲक्युरेसीमध्ये पण त्याच्यामध्ये कशामध्ये फरक पडणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं मशीन्स आर नाउडेज रिप्लेसिंग द ह्युमन बिंग्स. 100 कामगार ठेवायच्या ऐवजी त्या कारखान्याचा मालक काय विचार करतो, एक मशीन ठेवलेली मला परवडते. परत तिसरं अजून महत्वाचं म्हणजे कामगार आले की आमचा पगार वाढवा, त्यांचा संप. पैसे नाही वाढवले की लोक संपावर जातात, काम बंद ठेवतात. काम बंद ठेवले की कारखान्याच्या मालकाला लॉस व्हायला चालू होतो, तोटा व्हायला लागतो. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम चालू होत नाही, तोपर्यंत कारखाना लॉस मध्ये जायला लागतो. हे सायकलमध्ये रिसायकल होतं सारखं. म्हणजे अशा प्रकारे बरेच ड्रॉबॅक्स याच्यामध्ये असल्यामुळं लोक काय करायला लागले, ऑटोमेशनकडं, ऑटोमायझेशनकडं स्विच ओव्हर व्हायला लागले. म्हणजे कामगाराकडनं काम करून घेण्यापेक्षा मशीनकडनं काम करून घेतलेलं परवडत. हा, मशीन ऑपरेट करायला मला 4 कामगार लागतील फार फार तर. परंतु मशीन नसेल तर मला तेच काम करायला 50 कामगार लागतात. तेच जर मशीन असेल तर मला फक्त 4 कामगार बास झाले. ठीक आहे, त्याला मी रोटेशन पद्धतीनं मी ठेवू शकतो. 2 कामगार सकाळी काम करतील, 2 कामगार संध्याकाळी काम करतील. असं रोटेशन मध्ये मी त्यांना काम देऊ शकतो. म्हणजे त्यांच्यावर पण ताण येणार नाही कामाचा. काम मशीन करत असल्यामुळं क्वालिटीमध्ये काही फरक नाही, ॲक्युरेसीमध्ये काही फरक नाही, प्रोडक्शन रेटमध्ये काही फरक नाही. जेवढे तयार व्हायला पाहिजे कॉम्पोनंट्स, पार्ट्स तेवढे तयार होत आहेत, तेवढ्या स्पीडनं तयार होतात, तेवढ्या क्वालिटीनं तयार होतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत आणि मालकाचे पैसे पण त्यात वाचतात. करेक्ट. तर तुम्ही म्हणताल मग लोकांनी काय करायचं अशा वेळेस? तुम्ही जर लोकांच्या हातचं काम काढून घ्यायला लागला आणि सगळं मशीनकडनं करून घ्यायला लागला तर मग लोकांनी काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तर आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम वाढला. बरोबर आहे का? बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट. त्याचं कारणच हे की बाबा कारखानदाराला परवडणं माणसं ठेवणं. आत्ताच मी सांगितलं माणसं ठेवली की काय ड्रॉबॅक्स आहेत. त्याच्याऐवजी कारखानदार काय विचार करायला लागले की आपण मशीनच ठेवू माणसाच्या ऐवजी. मशीननं आपल्याला परवडतंय. आत्ता सांगितलं मी 100 कामगाराच्या ऐवजी 1-2 मशीन ठेवले तर त्याचं काम बघते. याचा अर्थ मग राहिलेले त्यातले 5-7 कामगार फक्त त्याला लागतात. राहिलेल्या 90 कामगारांनी करायचं काय? ठीक आहे, हा मोठा प्रश्न. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आपल्याला माहिती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रोड अँड ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट, टुरिझम, ऍग्रिकल्चर, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये माणसांची आवश्यकता आहे. असं नाही की बाबा मॅन पॉवर लागत नाही. जी मुलं खेड्यातनं आलेली आहेत त्यांना माहिती की शेतीमध्ये किती प्रॉब्लेम आहेत. माणसं मिळतात का शेतीला काम करायला? नाही मिळत. मग एवढी पॉप्युलेशन असून या देशाची तुम्हाला शेतीमध्ये काम करायला माणसं मिळत नाहीत. याचं कारण काय? तर तो मालक तेवढे पैसे देत नाही. मालक का पैसे देत नाही? तर कामगार तेवढं काम करत नाही. असं एकमेकांमध्ये हे सगळं गुंतलेलं आहे अर्थशास्त्र त्याचं. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे एवढी पॉप्युलेशन असून देखील माणूस म्हणतो की मला माझ्या हाताला काम नाही. ऍक्च्युली काम भरपूर आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये भरपूर काम आहे. परंतु लोकांची शारीरिक कष्ट घ्यायची क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. शारीरिक कष्ट घ्यायची त्याची इच्छाशक्ती कमी झालेली आहे. बरोबर. त्याला पण वाटतं आपल्याला रेडीमेड मिळावं सगळं.
आणि त्यात गव्हर्नमेंट काय करतं अजून, तुम्हाला 10 किलो हे फ्री, 20 किलो गहू फ्री, 10 किलो तांदूळ फ्री, 5 किलो डाळी फ्री, असं सगळं दिल्यामुळं नॅचरली त्या कामगाराच्या मनावर काय बिंबवलं जातं, फुकट मिळतंय आपल्याला, कशाला उगं काम करत बसायचं. ठीक आहे, थोडंफार काम केलं तर बास होतं आपल्याला, बाकी अन्नधान्य तर आपल्याला सरकार देते कमी पैशामध्ये, 2 रुपये किलो 3 रुपये किलोनं मिळतंय. कशाला काम करायला जायचं शेतावर आणि पैसे मिळवत बसायचं, काही गरज नाही. त्याच्या घरामध्ये 3 जण असले तर तिघांच्या नावावर 10 किलो धान्य मिळतं मस्तपैकी, महिनाभर ते आरामात हे करतात, राहिलेलं धान्य विकून टाकतात कुणाला तर दुकानदाराला, त्याच्याकडनं पैसे घेतात, त्याच्यावर त्यांचं बाकी तेल पाणी भागतं सगळं बाकीचं वरच, बरोबर आहे. आणि मग त्याला वाटतं की आरामातच होतंय, कुठं जायची गरज नाही, काही नाही, वरच्यावर आपलं होतंय सगळं, आणि मग त्याची क्रय शक्ती कमी होत जाते. बरोबर आहे, त्याला काम करण्याचा कंटाळा यायला लागतो. कशाला कामाला जायचं, कशाला पैसे मिळवत बसायचं जास्त, इथं सगळं जागेवर बसून आपल्याला सगळं होतंय. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे खूप मोठे प्रॉब्लेम्स, सोशल प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, सामाजिक समस्या ह्या तयार झालेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं बेरोजगारी वाढायला ते कारणीभूत ठरले. दुसरी गोष्ट, आपला देश जो आहे भारत, हा शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान देश असून सुद्धा शेतीची एवढी बिकट अवस्था आपल्या देशामध्ये आहे. बरोबर आहे. याला कोण कारणीभूत आहे, तर तसं आपण एकावर कुणावर दोष देऊ शकत नाही. याला सरकार कारणीभूत आहे, राजकारणी कारणीभूत आहेत, याला सामाजिक व्यवस्था कारणीभूत आहे, याला स्वतः शेतकरी कारणीभूत आहे. सगळ्यांनी त्यांचा वाटा उचललेला आहे कारणीभूत होण्यासाठी, आणि त्याच्यामुळे आपली शेती व्यवस्था तेवढ्या ताकदीची नाही राहिली. एवढं आपलं क्षेत्र असून, शेतीसाठी उपयुक्त क्षेत्र असून, त्या मानानं आपलं प्रोडक्शन हे कमी आहे. बरोबर आहे. आपल्यासारखं हवामान जगामध्ये फार कमी देशांना मिळालेलं आहे. आपल्या देशाचं हवामान हे जगामध्ये सर्वात चांगलं हवामान असं समजलं जातं, आणि त्यामुळे आपल्याकडं प्रोडक्शन, अन्नधान्याचं जे प्रोडक्शन आहे, उत्पादन, ते चांगलं व्हायला पाहिजे, अशा अपेक्षा. ठीक आहे. तर सध्याची परिस्थितीच अशी आहे की लोक शेतीमध्ये काम करायला नको म्हणायला लागले, कारण शेतीमध्ये कष्ट आहेत, शारीरिक कष्ट करावे लागतात, शेतामध्ये दिवसभर राबावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपल्या इकडं कारणीभूत आहेत. तर आजचा आपण पिरियड काय मुद्दामून ह्याच्यासाठीच घेतलेला आहे, किंवा स्कोप आपला काय आहे. तर स्कोप तर आपल्याला भरपूर आहे. मी आता सांगितलं, ऑल टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, प्लास्टिक इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, मेकॅनिकल इंडस्ट्रीज, इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, शुगर फॅक्टरीज, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, रोबोटिक्स, ऑल द केमिकल इंडस्ट्रीज, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिंग, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स वापरले जातात. देर इज नो इंडस्ट्री विदाउट इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. जिथं इलेक्ट्रॉनिक्स आलं तिथं आपला स्कोप चालू झाला. ज्या इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वापरलं गेलेलं आहे त्या इंडस्ट्रीमध्ये आपला स्कोप
चालू झाला. ठीक आहे, तर मी असं म्हणणार नाही की ह्या इंडस्ट्रीमध्ये, आता जसं आपण म्हणतो केमिस्ट्री झाला, बीएससी केमिस्ट्री झाला तर केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याला, बरोबर आहे. बीएससी बॉटनी झाला तर त्याला फॉरेस्ट इंडस्ट्रीज आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट्स आहेत. ठीक आहे, असं आपण ठराविक त्याला हे लावून देतो. हा विषय झाला तर मग त्याला हा स्कोप आहे. तसं इलेक्ट्रॉनिक्स झाला, बीएससी इलेक्ट्रॉनिक्स झालं तर त्याला काय स्कोप आहे? तो केमिस्ट्री इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतो, केमिकल इंडस्ट्रीज. तो बायोलॉजिकल म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये पण जाऊ शकतो. तो प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतो. तो टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतो. आणि सगळीकडे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन वापरलं गेलेलं आहे. आणि जिथं जिथं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन वापरलं गेलंय त्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आपल्या मुलांना भरपूर स्कोप आहे. फक्त त्यासाठी आपल्याला स्पेशलायझेशन घ्यावं लागतं, करावं लागतं त्यात. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही स्पेशलायझेशन करता त्यावेळेस ती इंडस्ट्री तुम्हाला ऍक्सेप्ट करते की बाबा ह्या माणसाला या इन्स्ट्रुमेंटेशनचं सगळं माहिती आहे, ज्ञान आहे. थोडं जर याला ट्रेनिंग दिलं आपण तर हा सगळं बघू शकतो. याचं रिपेअरिंग, याचं सर्व्हिसिंग, याचा मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचा हा बघू शकतो माणूस. ठीक आहे, तर मी आता सांगितलं स्कोप जो आहे तो वाईड स्कोप आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना. आपल्याला फील्डच नाही आता शिल्लक की बाबा इथं इलेक्ट्रॉनिक्स लागत नाही असं म्हणायसाठी कुठलं फील्डच नाही शिल्लक. ठीक आहे, ऍप्लिकेशन्स मी आत्ताच सांगितले, ऍप्लिकेशन्स तर भरपूर आहेत. ठीक आहे, अगदी मोबाईल पासनं टीव्ही, इलेक्ट्रिक ओव्हन, वॉशिंग मशीन, गिझर, इलेक्ट्रिक गिझर, तुमचे कम्प्युटर्स, ओके, माइक सिस्टीम्स, साऊंड सिस्टीम्स, सिक्युरिटी सिस्टीम्स, कॅमेराज, सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स लागतच. कितीतरी ऍप्लिकेशन्स आहेत, लाखोने ऍप्लिकेशन्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, तर आपण काय प्रत्येक ह्याच्यात जाऊ शकत, आपण कशात तरी स्पेशलायझेशन करून घ्यायचं. समजा मी सिक्युरिटी सिस्टीम मध्ये स्पेशलायझेशन केलं. सिक्युरिटी सिस्टीम आपल्याला कशाला लागते? सिक्युरिटीसाठी लागते. आता मला सांगा, तुम्ही असं घर बघितलं का की जिथं सिक्युरिटी सिस्टीम बसवलेली आहे बार्शीमध्ये? मी तर बघितलेलं नाही. ठीक आहे, याचा अर्थ अख्ख्या बार्शीमध्ये अगदी आपल्या माहित नसलेले असतील एखाद 2-4 घरं, एक 10 घरं जर सोडली तर कुणाकडेही सिक्युरिटी सिस्टीम बसवलेली नाही. सिक्युरिटी सिस्टीम कशाला लागेल? समजा मी घर बंद करून गेलो, लॉक करून गेलो. आता तुम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचताय की घरफोडी झाली. घरफोडी कशी काय होती बाबा? तर ज्या वेळेस लॉक दिसतं आपल्याला, लॉक दिसलं की चोर काय म्हणणार, इथं कोणी म्हणजे सध्या नाहीये किंवा इथं राहणारे जे आहेत ते कुठेतरी गेलेले. दॅट इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर द थिफ्स. त्यांच्यासाठी सर्वात चांगली अपॉर्च्युनिटी, कारण बघणार कुणीच नाही. रात्रीच्या वेळेस जर येऊन लॉक तोडून आतमध्ये चोरी केली तर त्यांचं काम भागलं. मला सांगा, जर या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टीम असेल, चोर समोर आला दरवाज्यात, खिडकीत, मागच्या बाजूनी, कुठं पण, आणि जर मोठ्यांदा अलाराम वाजला जोरात, चोर चोरी करेल का? कधी करूच शकणार नाही.
बरोबर आहे. किंवा त्यानं काही तोडलं, वायर तोडली समजा बाहेरून, आतमध्ये आला, आतमध्ये आपण काही सिक्युरिटी सिस्टीम बसवलेली असेल, ती अलाराम वाजवल जोरात. ठीक आहे. मला बरेच जण म्हटले की सर ते काय करतात, चोर अगोदर आली की वायरी तोडतात सगळ्या. वायरी तोडल्यावर मग सगळं बंद पडतं सिस्टीम. बरोबर आहे. आपण जर कन्सिल्ड वायरिंग केलेलं असेल भिंतीच्या आतनं, तर वायरिंग तोडायचा प्रश्नच येत नाही. त्याच्या पुढं आता वायरलेस सिस्टीम्स आलेले आहेत, कॅमेरा वायरलेस आलेले आहेत. बरोबर आहे. कुठं वायर तोडायचा प्रश्नच येत नाही. त्यानं जर कॅमेरावर दगड घातला, काही घातलं तरच. परंतु आपण कॅमेरा असे हिडन कॅमेराच ठेवायचे की ते सहजासहजी त्याला दिसले नाही पाहिजे. एखाद्या वस्तूमध्ये लपवायचे. ठीक आहे. ते वाटलंच नाही पाहिजे की इथं कॅमेरा बसवलेला आहे. व्यवस्थित जर काळजी घेतली आपण, तर तसे कॅमेरा, हिडन कॅमेराज आपण बसवू शकतो. आणि त्याच्या साहाय्यानं आपण सगळं दृश्य कॅप्चर करू शकतो. ठीक आहे. एखादा चोर जर आतमध्ये आला, मी ऑटोमॅटिक लाईट ऑन करणार ऑटोमॅटिकली. सिक्युरिटी सिस्टीमच अशी बनवली मी की चोराने जर आत एंट्री केलीच समजा एनकेनं प्रकारे कसं पण, तर सगळ्या लाईट्स ऑन होणार, मोठ्यांदा भोंगा वाजायला चालू होणार, अलाराम वाजायला चालू होईल, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होईल. असे जर मी सिस्टीम्स बनवल्या, चोर थांबल का घरामध्ये? चोरी करून जाईल का? नाही. बरोबर आहे. तर अशा प्रकारे भरपूर स्कोप आहे आपल्याला. सिक्युरिटी सिस्टीम मध्ये स्कोप आहे. बार्शीतल्या प्रत्येक फॅमिलीनं एक सिक्युरिटी सिस्टीम घेतली आपल्याकडनं विकत, तर आपण कोट्याधीश होऊ शकतो. बरोबर आहे का? 2,000 रुपयाला, 5,000 रुपयाला जर आपण सिक्युरिटी सिस्टीम तयार करून दिली एखाद्याला, आणि 1,000 लोकांनी जर घेतलं ते, बरोबर आहे, आणि आपण प्रत्येक सिस्टीम मध्ये 1,000 रुपये मिळवले, तर इथल्या इथंच आपले 10 लाख रुपये होऊन जातात. बरोबर आहे. म्हणजे एखादा स्टार्टअप आपण करू शकतो. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत. आपल्याला डिपेंडंट नाही राहायचं. आपण स्वतः काहीतरी वस्तू बनवून त्याचं ट्रेडिंग करून आपण पैसे मिळवू शकतो स्वतः. करेक्ट? आपण नोकरी हुडकण्यापेक्षा आपण 4 जणांना नोकरी देऊ शकतो आपल्या हाताखाली. त्यांना कामाला लावू शकतो. अशी भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. मला सांगा, तुम्ही कुठं बघितली सिस्टीम अशी की वरच्या टाकीतलं पाणी संपलं आपलं घराच्या, तर मोटार ऑटोमॅटिक चालू होईल, टाकी ऑटोमॅटिकली भरली जाईल, टाकी भरली की मोटार बंद होईल, टाकी रिकामी झाली की मोटार चालू होईल. अख्ख्या बार्शीमध्ये तुम्ही कुठेतरी बघितलं का असं की अशा प्रकारची सिस्टीम आहे? नाही बघितलेला, कारण नाहीच येत. मी जर अशा प्रकारची सिस्टीम बनवून दिली लोकांना, किंवा वरचं टाकी रिकामी झाली की ऑटोमॅटिकली मोटर ऑन होईल, खालच्या टाकीतलं, खालच्या हौदातलं पाणी वर लिफ्ट केलं जाईल. खालच्या हौदात जर पाणी नसेल तर बोरचं पाणी लिफ्ट केलं जाईल. तर अशा प्रकारे, आणि वरचा हौद भरला, वरची टाकी भरली की मोटर बंद केली जाईल ऑटोमॅटिकली, अलाराम वाजले जातील. अशी जर सिस्टीम आपण तयार करून दिली लोकांना, सगळेजण घेतील ना. कुणाला नको हे? प्रत्येकाला, प्रत्येकाच्या घराच्या वर टाकी आहे, प्रत्येकाच्या घरापाशी अंडरग्राऊंड टँक आहे, हौद आहे.
ज्याच्यामध्ये नगरपालिकेचं पाणी येऊन पडतं, ते मोटारनं आपण हाताने म्हणजे मॅन्युअली आपण मोटार ऑन करून लिफ्ट करतो. पाणी अगदी डोक्यावरनं व्हायला लागलं टाकीमधनं, खाली बद 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 पडायला लागली की मग आपण पळत जातो आणि मोटर बंद करू. हे रोजचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी जर मी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम तयार केली आणि हे सगळं काम त्या माणसाचं किंवा त्या फॅमिलीचं मी जर कमी केलं किंवा वाचवलं त्याचं काम, तर मला सांगा 1000-2000 रुपयामध्ये 3000 रुपयामध्ये कोण नाही तयार होणार घ्यायला? हे म्हणणारी रोजचं रडगाणं आहे आपल्याला. मोटर ऑन करा, हौद भरलाय का बघा, खालच्या हौदात पाणी आहे का बघा. बरोबर आहे. हे जर ऑटोमॅटिकली होत राहिलं, इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या साह्यानं जर होत राहिलं, तर त्याचं मोठं काम वाचतं, त्याचं फार मोठं काम कमी होतं. तर हे एक प्रॉडक्ट होऊ शकतं. इट इज ऍप्लिकेशन. असे ऍप्लिकेशन्स तुम्ही हुडकून काढा की जे गरजेचे आहेत, जे नाही आहेत मार्केटमध्ये, आपल्याला दिसत नाहीत कुठंच, परंतु त्यांची आवश्यकता आहे, त्यांची गरज आहे. अशा ऍप्लिकेशन्स आपण हुडकून काढायचे आणि त्याच्यावर आपण काम करायचं. आणि त्याच्यासाठी आपण एखादी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डेव्हलप करायची, डिझाईन करायची, टेस्ट करायची, चेक करायची आणि ते प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये जाऊन विकायचं. करेक्ट? असं जर केलं तर तुम्ही स्वतःची इंडस्ट्री चालू करू शकता. तुम्हाला कोणाकडं जाऊन मला नोकरी द्या असं म्हणायची आवश्यकता भासणार नाही. ठीक आहे. 2-4 वर्षात तुम्ही सहजपणे 2-3 कोटी रुपये आरामात मिळवू शकता. त्याचे ऍडव्हर्टाईज करणे, त्याची क्वालिटी मेंटेन करणे, त्यांना सर्व्हिस देणे, या गोष्टी मात्र तुम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील. कारण लोक विकत घेतात परंतु अगोदर विचारतात, समजा हे बंद पडलं तर तुम्ही आम्हाला दुरुस्त करून देणार का? आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण काय आपणच बनवलंय म्हटल्यावर आपल्याला दुरुस्ती येतीच आहे त्याची, सहज आपल्याला माहिती आहे. आपण जर त्यांना हमी दिली की तुमचं कधी जरी बंद पडलं तर आम्ही तुम्हाला इमिजिएटली किंवा तुम्ही आम्हाला कुरिअरनं पाठवा कार्ड, आम्ही तुम्हाला इमिजिएटली ते दुरुस्त करून देतो, असं जर तुम्ही हमी दिली त्यांना आणि त्या प्रकारे सर्व्हिस दिली तर मला सांगा ऑटोमॅटिकली पब्लिसिटी ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या प्रॉडक्टची होत जाते. मला जर चांगली सेवा मिळाली, सर्व्हिस मिळाली, तर मी काय करतो, माझ्या 10 मित्रांना सांगतो बाबा ह्यांचं घ्या बरं का, हे प्रॉडक्ट चांगलंय, मला तर फार उपयोग झाला. वर्षभर माझ्या डोकेदुखी होती, पाणी लावायचं आणि हे करायचं, ते ऑटोमॅटिकली आता व्हायला लागले आणि एकदम मस्त प्रॉडक्ट आहे. आणि काही जरी झालं तरी हे लोक लगेच बदलून देतात, लगेच दुरुस्त करून देतात. हे एकदा आपली पब्लिसिटी आपली झाली की मग लोक मागं पुढं पाहत नाहीत. बरोबर, रांगा लावतील मग आपल्याकडे की आम्हाला द्या ते मशीन. ठीक आहे. आता टीव्हीवर आपण बघतो कितीतरी ऍडव्हर्टाईज असतात, आपण भुललो जातो त्या ऍडव्हर्टाईजला बघून. तर ते तेवढे अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाईज केलेले असतात, आपल्याला वाटतं हे प्रोडक्ट घ्यायलाच पाहिजे, याची गरजच आहे. ऍक्च्युअली बऱ्याच वेळा गरजही नसते, आपण उगीच घेतो. कमरेचा बेल्ट उगीच ते काही तर असं व्हायब्रेट झालेलं दाखवतात आणि असं हे कमी झाले, पोट कमी झाले असं दाखवतात. ऍक्च्युअली आहे का तसं? त्याचे रिझल्ट आहेत का खरंच? आपण काहीही बघत नाही आणि त्याच्यावर बघून, टीव्हीवर बघून तसला बेल्ट मागवतो 2-3 हजाराचा. त्यांनी सांगितलेलं असतं 5 हजाराचा बेल्ट आम्ही 2,000 रुपयाला देतो, 3,000 रुपये ऑफ. जा 5,000 किंमत त्यांनीच ठरवायची, 3,000 ऑफ त्यांनीच करायचे आणि 2,000ला आपल्याला विकायचं.
आपल्याला माहिती का त्याची खरीच किंमत 5,000 आहे आणि खरंच त्यांनी 3,000 ऑफ दिलेले नाही. त्यांनी बनवलेलं असतं 1,000 रुपयाला आणि तुम्हाला विकत असते 2,000 रुपयाला. अगोदरच ते 10,000 रुपये काढून घेतलेले असतात. पण तू लावतो काय तो 5,000 रुपयाचा प्रॉडक्ट 3,000 ऑफ आणि ओनली फॉर 2,000 रुपीज. असले ऍडव्हर्टाईज बघितली की आपण आपल्यासारखे लोक बोलतात मागवा 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 प्रॉडक्ट चांगला आहे. आणि ते असं लगे व्हिज्युअली दाखवतात पोट कमी झालेलं आहे त्याचं किंवा दुखायचं थांबलं लगेच त्याचं. आपण कसलंही कन्फर्मेशन न करता हे प्रॉडक्ट घेतो आणि घेतल्यानंतर मग आपल्याला कळतं की हे फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. याच्यामुळे काही असलं काही होत नाही हे आपल्याला नंतर जाणवतं. ठीक आहे, ही सायकोलॉजी असते. ही सायकोलॉजी त्यांनी ओळखलेली आणि सायकोलॉजी ओळखल्यामुळं ते काय करतात ऍडव्हर्टाईजच्या मार्फत तुमच्यावर प्रॉडक्ट खपवतात, तुम्हाला बळी पाडतात, आमिषाला बळी पाडतात. आम्ही कमी पैशात देतोय, एवढं भारी प्रॉडक्ट आहे, असा उपयोग आहे तसा उपयोग आहे असं करून दाखवतात, खोटं दाखवतात. त्याचा खरा उपयोग तेवढा नसतोच आणि आपण त्याला बळी पडतो आणि पैसे घालवून बसतो. ठीक आहे, ऍडव्हर्टाईजचा जमाना आहे मान्य, परंतु आता मी सांगितलं त्याप्रमाणे हे प्रॉडक्ट कसं पाहिजे, खरंच उपयोगी पाहिजे, खरंच त्याच्यामुळे मदत झाली पाहिजे लोकांना, त्यांना खरंच जाणवलं पाहिजे की हो बाबा हे प्रॉडक्ट घेतल्यापासून माझी डोकेदुखी कमी झाली एकदम. असं जर त्यांना मनोमन पटलं तर तुमची ऍडव्हर्टाईज ऑटोमॅटिकली होत जाते. ओके, तर अशा प्रॉडक्ट आपण हुडकून काढायचे इलेक्ट्रॉनिकच्या लोकांनी आणि त्याप्रमाणे प्रॉडक्ट बनवायचे. काय लोकांना पाहिजे हे अगोदर त्यांच्या गरजा काय आहेत, कुठं मॅन्युअली काम करावं लागतं त्यांना, त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक सिस्टीम चालू करायची द्यायची त्यांना अल्टरनेटिव्ह म्हणून. जसं आता ऑफलाईन लर्निंगला ऑनलाईन लर्निंग बरोबर त्यांनी हुडकून काढलं. कॉम्प्युटरवर बसून मोबाईलवर बसून तुम्ही शिक्षण घेऊ शकता, खरं करून दाखवलं, ह्याला म्हणायचं प्रोडक्ट. ठीक आहे, तर अशा आपल्याकडे भरपूर असंख्य ऍप्लिकेशन्स आहे, एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स. कुठल्या ऍप्लिकेशन आपण एखादं तयार करू शकतो आणि ते त्याचा प्रॉडक्ट तयार करून आपण मार्केटिंग त्याचं करू शकतो. ओके, सो आय विल